प्राईम टाइमची सुरुवात दिवसभरातल्या सर्वात महत्त्वाच्या मोठ्या बातमीने आपण करूया। सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत राज ठाकरेंनी राज्य सरकारला 3 मेचा अल्टिमेटम दिलेला होता। यावर राज ठाकरेंनी आपली भूमिका ठामपणे आता स्पष्टपणे सांगितलेली आहे। राज ठाकरे आपल्या अल्टिमेटमवर अजूनही ठाम आहेत। जिथे जिथे भोंगे अजान किंवा बांग देतील तिथे तिथे भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्यावर मनसे ठाम आहे। भोंग्यांचा त्रास काय होतो हे त्यांनाही समजू दे, असं राज ठाकरेंनी आपल्या पत्रामध्ये स्पष्ट केलेलं आहे। मशिदींमध्ये बांगेला सुरुवात झाल्या पोलिसांसाठीच्या 100 या क्रमांकावर सजग नागरिकांनी दूरध्वनी करत भोंग्याच्या त्रासाबाबत तक्रार करावी, एकदा नाही तर रोज तक्रार करावी असंही त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांनी आवाहन केलंय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत हे सांगितलेलं तरी आपण ऐकणार आहात की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचा ऐकणार आहात। याचा फैसला महाराष्ट्रातल्या जनतेसमोर एकदाचा होऊनच जाऊ दे, असं आवाहनही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे। राज ठाकरेंनी आपल्या या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। माझ्या प्रिय देशवासियांनो आणि हिंदू बांधव भगिनी मातांनो, उद्या 4 मे देशातील तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की 4 मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान किंवा बांग देतील तिथे तिथे आपण भोंग्यांवर हनुमान चालीसा लावावी। भोंग्यांचा त्रास काय होतो हे त्यांनाही समजू दे। आम्हाला देशातली शांतता बिघडवायची नाही, देशात दंगलीही नकोत, परंतु धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल तर आम्हीही सोडणार नाही। हिंदूंनो, त्यांना आपली हनुमान चालीसा ऐकवा। सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवा। स्वाक्षऱ्यांची निवेदन पत्र रोजच्या रोज पोलीस ठाण्यात नेऊन द्या। मशिदींमध्ये बांगेला सुरुवात झाल्या पोलिसांसाठीच्या 100 या नंबरवर सजग नागरिकांनी दूरध्वनी करून भोंग्यांच्या त्रासाबाबत तक्रार करावी, रोज करावी। सामाजिक भान बाळगत ज्या मशिदींवरचे भोंगे उतरवण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे, या मशिदींशी संबंधित लोकांच्या स्तुत्य निर्णयाचं मी स्वागत करतो। तसंच जिथे भोंगे उतरवण्यात आलेत त्या मशिदींच्या परिसरात कोणताही त्रास होणार नाही याची हिंदू बांधवांनीही काळजी घ्यावी। महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही हे आवाहन करतो की कै हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचा ऐकणार आहात। याचा फैसला महाराष्ट्रातल्या जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे। देशात इतकी कारागृह नाहीत की देशातल्या तमाम हिंदूंना कारागृहात डांबणं सरकारला शक्य होईल, हे सुद्धा सगळ्या सरकारांनी लक्षात घ्यावं। माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भोंगे हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधनं झुगारून एकत्र या, आता नाही तर कधीच नाही। राज ठाकरेंनी जाहीर केलेली भूमिका आणखी मनसैनिक हे अजूनही शिवतीर्थावर तसेच कायम आहेत, काय सांगणार राजसाहेबांची भूमिका? आणि राजसाहेबांनी जी भूमिका केलेली आहे ही फक्त मनसेसाठी नाही केलेली आहे, हे सर्व जेवढे हिंदू धर्म आपले कार्य लोक आहेत त्या सर्वांना सांगितलेलं आहे की हा मुद्दा फक्त मनसेचा नाही, हा सर्वांचा मुद्दा आहे। एक्झॅक्टली, हा मुद्दा फक्त मनसेचा नाही, पण मनसेची भूमिका काय असणार? साहेबांचे आदेश आहेत, साहेबांच्या आदेशांचं तंतोतंत पालन महाराष्ट्रभर केलं जाईल आणि प्रत्येक महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरेल। ज्या प्रकारे महाराष्ट्रात मुघलशाही चालू आहे, आम्हाला आधीच नोटीस याच्यावरती बोलले की हा मुख्य मुद्दा आहे जे त्या पत्रामध्ये आहे। आदरणीय राजसाहेबांनी स्पष्ट विचारले आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांना की तुम्ही आदरणीय बाळासाहेबांचं पालन करणार का, जे काय त्यांनी विचारलं होतं की तुम्ही जे शरद पवार सांगतात त्याचं पालन करणार। ज्या घरी मला सुकून मिळालं तर तो सगळ्यांसाठी आहे ना, तो कुठच्या जातीसाठी, कुठच्या समाजासाठी किंवा कुठच्या धर्मासाठी नाही आहे। त्यामुळे इथे जे राज्य सरकार करण्याचा प्रयत्न करते आहे ते उलट मला वाटतंय की हे जे धर्माचं रंग ह्या विषयाला देत आहेत ते राज्य सरकार करते आहे, जातीवाद ते पसरवत आहेत। आदरणीय राजसाहेबांनी तर सामाजिक विषय घेतलेला आहे। भोंगे हे वाजणार, हनुमान चालीसा उद्या वाजणार, जवळपास स्पष्ट आहे। जिथे मला वाटतं त्या पत्रामध्ये क्लिअर आहे
जिथे डेसिबलच्या वरती जे सुप्रीम कोर्टनी दिलेले डेसिबल आहे त्याच्या वरती भोंगे वाजले, आजान ऐकायला मिळाली, तिथे हनुमान चालिसा पण तुम्हाला ऐकायला मिळणार. राज साहेबांनी या ठाकरेंना पत्रामध्ये काही आवाहन नोटीस केलं आलेली आहे का? राज ठाकरेंना काही नोटीस आदरणीय राजसाहेबांना नोटीस आली नाही आली किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना आली आहे नाही आली आहे त्याच्याबद्दल आम्हाला काय जास्त पर्वा नाही आहे, ते असंच असतं. आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आहेत सध्या, त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. प्रशांत, आपण जर पाहिलं तर आता राज ठाकरेंनी पत्राद्वारे म्हटलंय की आता नाही तर कधीच नाही. भूमिका ठामपणे सांगितलेली आहे, स्पष्टपणे सांगितली आहे आणि ती फक्त मनसैनिकांसाठीच नाही तर सगळ्या हिंदूंसाठी त्यांनी आवाहन केलंय. प्रशांत, अजिंक्य, अत्यंत कमी कालावधीमध्ये राज ठाकरेंच्या 3 सभा झाल्या. गुढीपाडव्याच्या सभेमध्ये जे मुद्दे त्यांनी मांडले तेच ठाण्याच्या उत्तर सभेमध्ये त्यांनी त्याचं उत्तर दिलं. पण तिसरी औरंगाबादची सभा, या तिन्ही सभांमधला जर का समान धागा कोणता होता तर तो भोंगा होता. आणखीन त्या विषयाच्या भूमिकेवर ते आजही ठाम आहे. खरं तर औरंगाबादची सभा झाल्यानंतर औरंगाबादला गुन्हा त्यांच्याविरुद्ध दाखल झाला, पण राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकातनं हा मुद्दा नुसता महाराष्ट्राचा नाही तर पूर्ण देशाचा आहे ही भूमिका ठामपणे आणि स्पष्टपणे घेतली आहे. आणि हे घेत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुद्धा एक प्रकारे आवाहन केलं आहे. शरद पवारांवर या पत्रातनं सुद्धा टीका करणं काही राज ठाकरे यांनी सोडलं नाही आहे. आणि ज्या पद्धतीनं मनसैनिक या ठिकाणी गोळा झालेले आहेत, आक्रमक आहे, तर राज ठाकरे यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असेल, नोटीस आम्हाला किती येऊ दे, अशा प्रकारची भूमिका मनसे कार्यकर्त्यांनी घेतली आहे. ज्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन होतं आहे, डेसिबलचं उल्लंघन होतं आहे मशिदीबाहेर, त्या ठिकाणी हनुमान चालिसा वाजवलीच जाणार, कितीही कारवाई होऊ द्या, या आपल्या भूमिकेवर मनसैनिकसुद्धा ठाम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की नुसतं मनसे नाही तर राज ठाकरे यांनी देशातल्या तमाम हिंदू बांधवांना हे आवाहन केलं आहे. पोलिसांचा जो 100 क्रमांक आहे त्या 100 क्रमांकावर फोन करून, तक्रार करून आपल्याला डेसिबलचा त्रास होतोय याची नोंद करावी, स्वाक्षरी मोहीम राबवावी, नजीकच्या पोलीस ठाण्यात जावं, अशा प्रकारचं त्यांनी केलेलं आवाहन. आणि याचमुळे हा प्रश्न अधिकाधिक चिघळत जाणार एवढं निश्चित मानलं जात आहे. बिलकुल प्रशांत, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं पोलीस एकीकडे खबरदारी बाळगतायत, अनेक मनसैनिकांना नोटिसा दिल्या गेल्या, दिवसभरामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं आणि राज्यभरात झालं हे. पण आता ज्या वेळेला राज ठाकरेंनी मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे, ठाम आहेत ते आपल्या भूमिकेवर, निर्धार बोलून दाखवलेला आहे, या अशा अनुषंगानं आता काय नेमकं होणार? हा मुद्दा आणखी चिघळत जाणार की काय, अशीच आता चर्चा सुरू आहे. प्रशांत, त्या सगळ्याबद्दल काय सांगता येईल? 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आजच्या दिवसभरातल्या आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे की ज्यावेळेस औरंगाबादला राज ठाकरे आरोपी क्रमांक 1 म्हणून राजीव राजरीकर ते सुद्धा त्यांच्यावर आरोपी झाले, त्यावेळेस राजपुत्र अमित यांनी त्यांना स्वतः फोन करून संभाषण केलं होतं. म्हणजे एकीकडे मनसैनिकांशी संवादसुद्धा या शिवतीर्थावरनं सुरू आहे, हेही आपल्याला स्पष्ट होतं आहे की ज्यांना नोटीस होत आहे, कारवाई होते, त्या सगळ्यांशीच मनसेचे नेते हे संपर्कात आहेत. वकिलांची फौजसुद्धा त्यांनी तयार केलेली आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा जर का आपण बघितला तर ज्यावेळेस मनसैनिकांना आवाहन करत असतानाच हिंदू वासियांना सुद्धा आवाहन केलं आहे. याचमुळे हा मुद्दा अधिक व्यापक होणार आहे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस शिवतीर्थात गर्दी वाढत असेल त्यावेळेस शिवाजी पार्क पोलीस ठाण्याकडनं या ठिकाणी दोन्ही बाजूला, शिवतीर्थाच्या दोन्ही बाजूला प्रचंड मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी बैठकांचं सत्र लावलं, गृहमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली, पोलीस महासंचालक. बिलकुल प्रशांत, धन्यवाद. आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. आपण पुढची बातमी बघूया. पुण्यातही मनसे नेते बाबू वागसकर आणि त्यांच्या पत्नी यांना पुणे पोलिसांकडून आता इशारावजा नोटीस दिली गेलेली आहे. ही आताची महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतो आहोत. पुण्यामध्ये मनसे नेत्यांना पोलिसांकडून आता नोटीस दिली गेलेली आहे. आपण पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर ही नोटीस पुणे पोलिसांनी मनसे नेत्यांना पुण्यातल्या दिलेली आहे. इतरही काही मनसे कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांकडून नोटिसा दिल्या गेल्याचं समोर येत आहे. इशारावजा ही नोटीस असल्याचं समजतंय. पुण्यामध्ये आता पोलिसांनी कारवाईला देखील सुरुवात केल्याचं दिसतंय. मनसेचे आमदार राजू पाटील यांना सुद्धा नोटीस बजावली गेलेली आहे. डोंबिवलीतल्या 45 मनसे कार्यकर्त्यांना नोटीस बजावली गेली आहे. कलम 149 नुसार ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. जमाव जमवू नये असं या नोटिशीत नमूद आहे. धार्मिक स्थळाजवळ भोंग्यांचा वापर करू नये, 200 मीटरच्या अंतरात भोंग्यांचा वापर नको, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांच्या या नोटिशीत नमूद करण्यात आलंय.
मनसे आमदार राजू पाटील यांच्यासह कल्याण डोंबिवलीतल्या काही कार्यकर्त्यांना सुद्धा कलम 149 नुसार आता पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे। जमाव जमवू नये असं या नोटिशीत नमूद आहे। इतरही काही बाबी या नोटिशीत पोलिसांनी नमूद केलेल्या आहेत। आणि भोंग्यावर हनुमान चालीसा वाजवणारे चांदिवलीतले महेंद्र भानुशाली यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मनसे ऑफिसमधनं भोंगे देखील जप्त करण्यात आलेले आहेत। आज संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। भोंग्यावर हनुमान चालीसा सर्वात आधी वाजवणारे चांदिवलीतले महेंद्र भानुशाली यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सोबतच त्यांच्या ऑफिसमधून काही भोंगे देखील पोलिसांनी आता जप्त केल्याचंही समोर येत आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यांबाबत जे अल्टिमेटम दिलेलं होतं ते आता संपलंय। राज ठाकरे यांनी मनसेची ठाम भूमिका देखील आता जाहीर केलेली आहे। त्यामुळे आता राज ठाकरे खरंच कुणाचं ऐकणार नाहीत का? त्यांच्या याच वक्तव्याची आता उभ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागून आहे। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, राज ठाकरे यांच्या या वाक्यानंतर उपस्थितांमध्ये उत्साह संचारतो। व्यासपीठ कोणतंही असो, हवा ही राज ठाकरेंचीच असते। वारं खूप सुटले आणि जे सुटलंय ते आपलंच आहे। आधी ते शिवसेनेत होते तेव्हाही आणि जेव्हा त्यांनी मनसेची स्थापना केली तेव्हाही राज ठाकरे यांचं फॅन फॉलोईंग काही कमी झालेलं नाही। महाराष्ट्रामध्ये जर साजरा होणार असेल तो महाराष्ट्र दिनच साजरा होईल। उत्तर प्रदेश दिन वगैरे फालतू गोष्टी आम्ही साजरा करणार नाही। राज ठाकरे यांचा करारीपणा आणि रोखठोक भूमिका हीच त्यांची खरी ओळख। त्याच्यानंतर तो म्हणतो काय, आजमगडवरनं 20,000 माणसं घेऊन येईन म्हणे। अरे घेऊन तर ये, जाताना 40,000 फक्त पाय जातील। महाराष्ट्राच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नका। जेव्हा जेव्हा विरोधकांनी पक्ष संपलाय असं सांगितलं तेव्हा तेव्हा त्यांनी राजकारणात जोरदार कमबॅक केलं। उसने अपन को मारा लेकिन अपन ने उसको सिर्फ 2 मारा, लेकिन सॉलिड मारा कि नहीं। मग तो मराठीचा मुद्दा असो, मराठी माणूस जर समजा पेटला तर या महाराष्ट्रात दंगली घडतील, एवढं फक्त यांनी लक्षात ठेवावं। किंवा महाराष्ट्राबाबत गरळ ओकणारे असो, राज ठाकरेंनी त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तरही दिलंय। त्यांनी एक फायनान्स केलेली 2 कार्टी जन्माला आलेलीच आहेत, ती ओवेसी भडवे। काय तर म्हणे गळ्यावरनं म्हणे सुरी फिरवली, गळ्यावरनं सुरी फिरवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही, हे महाराष्ट्रात फिरवतो। मराठीचा मुद्दा उचलून धरणाऱ्या राज ठाकरेंनी हिंदुत्वाची कास कधीही सोडली नाही आणि हे अनेकदा त्यांच्या भूमिकांमधून स्पष्टही झालंय। माझ्या मराठीला जर नख लावायचा प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईल, आणि माझ्या धर्माला जर समजा कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर मी हिंदू म्हणून अंगावरती जाईल त्याच्या। आता ही महाराष्ट्रात पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचीच हवा पाहायला मिळतेय आणि निमित्त आहे मशिदीवरील भोंग्यांचं। लाऊडस्पीकर मशिदींवरचे लावून जर समजा तुम्ही गोंगाट करणार असाल तर त्या मशिदींच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा पढू, मोठ्याने लावू। गुढीपाडव्याच्या सभेतून राज ठाकरेंनी केलेल्या गर्जनेनं केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातले भोंगे हादरले। आपण आत्ताच्या आत्ता ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा, यांना जर सहज सरळ मार्गाने जर समजा समजत नसेल तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय होईल मला माहिती नाही। केवळ एवढ्यावरच राज ठाकरे थांबले नाहीत तर ते
थेट आव्हान देऊनच मोकळेही झाले. आणि माझं एक म्हणणं आहे या बाबतीत, त्यांना जर समजा सरळ भाषेमध्ये समजत नसेल ना, तर एकदा काय ते तिच्या आईला होऊनच जाऊन दे. अजिबात शांत बसता कामा नये तुम्ही. भोंगे न उतरवणाऱ्यांना तर त्यांनी थेट इशाराच दिलाय. यांना जर सरळ सांगून जर समजा समजत नसेल तर महाराष्ट्राच्या मनगटामध्ये काय ताकद आहे ना, ही यांना एकदा दाखवावीच लागेल. केवळ मशिदीवरचेच नव्हे तर मंदिरांवरचे सुद्धा अनधिकृत भोंगे हटवले गेले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी घेतली. सगळ्या धार्मिक स्थळांवरचे, मग उद्या मंदिरांवरचे असतील तरी उतरले गेले पाहिजे, पण ह्यांचे उतरल्यानंतर. राज ठाकरेंनी दिलेला अल्टिमेटम तर आता संपलेला आहे. 4 तारखेपासून ऐकणार नाही. जिथे ह्यांचे लाऊडस्पीकर लागतील त्यांच्या समोर दुप्पट आवाजाने तिथे हनुमान चालीसा तुमची लागलीच पाहिजे. भोंग्यांबाबत राज ठाकरेंनी थेट आर-पारचीच भूमिका घेतलेली आहे. आज ही परिस्थिती आहे, अभी नाही तो कभी नाही. त्यामुळे राज्यात आगामी काळात भोंग्यांवरून काय नेमका राजकीय संघर्ष उद्भवतो याकडेच सर्वांचं लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. परराज्यातल्या लोकांना हाताशी धरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप आता केला जातोय. आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पोलीस विभागाला खबरदारीच्या सूचना दिल्यात. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईच्या सूचना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात आज एक महत्त्वाची बैठकही पार पडली. परराज्यातल्या लोकांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिल्याचं समजतं आहे. पोलीस विभागाला या अनुषंगानं खबरदारीच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालकांची ही चर्चा झालेली आहे. पोलीस महासंचालकांना कायदेशीर कारवाईचे आदेश दिले गेलेत. कायद्याचं जर उल्लंघन झालं तर थेट कारवाई करा आणि कायदा सुव्यवस्था नियंत्रित करा असे आदेश देण्यात आलेले आहेत. राज्यामध्ये दंगल घडवण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. बाहेरचे गुंड आणून राज्यातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. भडकाऊ भाषण केल्यावर गुन्हा दाखल होतोच अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंवर दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात संजय राऊत यांनी दिलेली आहे. राज्यामध्ये सुपारीचं राजकारण सुरू असल्याचा आरोप करत अल्टिमेटम वगैरे महाराष्ट्रात चालत नाही असा टोला सुद्धा संजय राऊत यांनी लगावला. अशा प्रकारचे गुन्हे हे नेहमी दाखल होत असतात, नवीन काही नाही. आमच्यावर पण झालेत, आमच्या लिखाणावर झालेत, आमच्या वक्तव्यावर झालेले आहेत. असं कोणी कायद्याचं उल्लंघन कोणी करत असेल ती व्यक्ती किती मोठी असू द्या, त्याच्यावरती गुन्हे दाखल केले जातात. चिथावणीखोर, भडकाऊ भाषणं देणं. आता सामनावरती त्या कलमाखाली अनेक गुन्हे आहेत आमच्या अग्रलेखावर. त्यात असं वेगळं असं काय, नवीन असं काय? राज्याच्या बाहेरून काही गुंड प्रवृत्तीचे लोक मुंबईत आणून गडबड करायची. काही गुंड प्रवृत्तीचे लोक इथे आणायचे आणि गडबड करायची. कोण करणार? ज्यांची ताकद नाहीये अशा लोकांनी, शेवटी सुपारीचं राजकारण असतं. पण या सुपाऱ्या ज्या आहेत या राज्यात चालणार नाही. मुंबईच्या आणि राज्याचे पोलीस सक्षम आहेत. मी म्हटलं की गृह खात्याचं नेतृत्व सक्षम आहे, मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे सगळ्या घडामोडींवर. तेव्हा काय फार कोणी चिंता करण्याची गरज नाही. अल्टिमेटमवरती राज्य चालत नाही. या इकडल्या यंत्रणा सक्षम आहेत, नेतृत्व सक्षम आहे, सरकार भक्कम आहे. कोणी जर हे राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न अशा पद्धतीनं करत असेल तर मला असं वाटतं ते सगळ्यात मोठी चूक करतील आणि स्वतः एक्सपोज होतील.
तर राज्य सरकारला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आहे असा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलेला आहे. राज्य सरकार ज्या पद्धतीने वागतंय, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नच राज्य सरकारला निर्माण करायचा आहे असा आमचा आरोप आहे. काय राज्य सरकारमध्ये बसलेल्या पक्षांना अशांतता राज्यात करायची आहे का, हा आमचा सवाल आहे. कारण कुलाब्यातल्या 2 आमच्या पदाधिकाऱ्यांना आणि घाटकोपरच्या युवा 2 पदाधिकाऱ्यांना कशा अंतर्गत तुम्ही नोटीस दिलीत, काय गुन्हा आहे त्यांचा, या नोटीसच्या मागे संविधानिक अधिकार काय, डायरेक्ट लोकांना कोर्टापर्यंत का नेलं, कायद्याचं काही राज्य आहे का, तुमच्या घरामध्ये बसून कायदा निर्माण होत नाही, गृहमंत्र्यांनी लक्षात ठेवावं. न्यायालयात तर आम्ही जाऊच, पण विरोधकांवर अशा पद्धतीने दमनचक्र करण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल तर त्याचे गंभीर परिणाम या सरकारला भोगावे लागतील. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल केल्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि राज ठाकरेंसह सरकारवर सुद्धा त्यांनी निशाणा साधला. राज ठाकरेंवर सौम्य कलम लावली असून राज ठाकरेंचं विधान समाजात तेढ निर्माण करणारं असल्याची टीका जलील यांनी केली आहे. तर दुसरीकडे गृहमंत्र्यांवर टीका करताना मुंबईत बसून निर्णय घेणं सोपं असल्याचं सांगत गृहमंत्र्यांना दंगल भडकवायची होती का असा सवालही त्यांनी विचारलाय. मराठवाडा सांस्कृतिक मंडळ आमच्यासाठी एक चिल्लर ग्राउंड आहे. त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट आणि चॅलेंज करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना, राज ठाकरेंना किंवा कोणीही त्या सभेमध्ये भाषण ऐका. आम्ही खुर्च्या लावणार नाही. खुर्च्या पुरवतच नाही. औरंगाबादमध्ये ते खुर्च्याच नसेल आमच्या भाषण ऐकण्यासाठी जेव्हा लोक येतं. तुम्ही तुमच्या ताकद दाखवा आता की किती लोक तुम्ही आणू शकतील खुर्च्यावर नाही. आणि आम्ही जेव्हा सभा घेईल तर आमच्या सभेमध्ये किती लोक येतील. आता तुम्ही जसं बोललं की छोटी छोटी कलमं लावली गेली, काही जरी बोललं गेलं तर इम्तियाज जलील ते पथ्य पाळतील का पुढच्या सभेला, का तुम्ही हात मोकळं सोडून बोलणार तिथं? नाही, हात मोकळं सोडून बोलणार. दुसऱ्याच्या जातीवर हा नक्की हात मोकळं सोडून बोलणार आहे. कारण मला पोलिसांनी हे सेक्शन्स लावून सांगितलेलं आहे की बाबा तू ही सभा घे, तू ही बोल, तुला काय बोलायचं आहे, कोणाला हाणायचे आहे, एकदा होऊ द्या हे बोलायचं आहे तर तू पण बोल आणि तुझ्यावरही हे सेक्शन्स लावण्यात येईल. राज्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भोंगा आणि हनुमान चालीसे होतीचं राजकारण रंगताना दिसतंय. मात्र अनेक माणसं अशी आहेत ज्यांना या राजकारणात काहीही रस नाही, तर त्यांना जगण्यासाठी शांतता हवी आहे आणि त्यांना माणूस म्हणून जगायचंय. पाहुयात औरंगाबादचे कवी सचिन वालतुरे यांनी या सगळ्यावर कवितेच्या माध्यमातून केलेलं हे भाष्य. ते भोंगा म्हणतील तू भाकर म्हण, ते मंदिर मस्जिद म्हणतील तू माणूस म्हण, ते दगड हातात घ्यायला लावतील तू त्यांना दप्तर दाखव, ते डोकं फोड म्हणतील तू प्रेम करायला शिकव, ते ठार म्हणतील तू यार म्हण, ते तलवार म्हणतील तू प्यार म्हण, ते म्हणतील आमचं बरोबर, ते म्हणतील तुमचं चूक, तू मात्र दाखवत रहा पोटामधली भूक, ते राम म्हणतील तू घाम म्हण, ते अल्लाह म्हणतील तू काम म्हण, कुणी अजान नको म्हणेल, कुणी हनुमान नको सांगेल, तू मला माणूस हवा बस एवढंच सांग, कुणी भगवा हातात देईल, कुणी हिरवा देऊ पाहिल, कुणी निळं वादळ गाईल, तू बस तिरंग्याचं गाणं गात रहा, तू बस तिरंग्याचं गाणं गात रहा. कवी सचिन वालतुरे. प्राईम टाइम मध्ये आज इतकंच. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.